संगमनेरच्या गंगामाई घाटावरती दुर्दैवी घटना। प्रवरा नदीत पाणी पाहण्यासाठी गेलेला 25 वर्षीय तरुण गेला वाहून। संगमनेर शहरातील गंगामाई घाट परिसरातून अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर येत आहे। प्रवरा नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी गेलेला 25 वर्षीय तरुण पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याची घटना समोर आली आहे। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ऋषिकेश नवनाथ गडाख, वय वर्ष 25, राहणार पारेगाव बुद्रुक असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव असल्याचे समजत आहे। ऋषिकेश हा आपल्या मित्रांसोबत प्रवरा नदी पात्रात आलेले पाणी पाहण्यासाठी गंगामाई घाटावरती गेला होता। मात्र नदीचा प्रवाह आणि पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे। घटना घडल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस पथकासह संगमनेर नगर परिषदेचे आपत्ती व्यवस्थापन व रक्षक दल तातडीने गंगामाई घाटावरती दाखल झाले आहेत। नदीपात्रात तरुण बेपत्ता झाल्याने युद्ध पातळीवरती शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे। घटनेचे गांभीर्य ओळखून संगमनेर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख, मुख्याधिकारी दयानंद गोरे, पाणीपुरवठा सभापती मुजीब खान यांच्यासह स्थानिक नगरसेवक व पदाधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत। शोध मोहिमेवरती प्रत्यक्षात लक्ष ठेवले जात असून स्थानिक पाणबुडे आणि आपत्कालीन यंत्रणेच्या मदतीने तरुणाचा शोध घेतला जात आहे। सध्या नद्यांना आलेला पूर आणि पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठावरती गर्दी करत आहेत। मात्र असाच पाण्याचा छंद आणि कलेला निष्काळजीपणा या तरुणाच्या जीवावरती बेतला असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे। प्रशासनाने नागरिकांना पुराच्या पाण्यात किंवा नदीपात्रात न जाण्यात आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी महासंगम न्यूज नेटवर्कला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा।